चतुराय गान प्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुक मनसे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एक्सप्लोरर यन्सींच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आम्ही चाललोय गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी लालबाग परळ वगैरे त्या साईडला चिंचपोकळी। आणि हा जो ओम आहे ना तो निघाला नव्हता, आता आम्ही त्याला उठवायला आलो। तो गेम खेळत बसलेला मोबाईल वरती आणि आता आम्ही चाललोय। याला कॉल करायला बोलले नाही मी याला मी 10:30चा टायमिंग देऊन ठेवलेला, बट हा आता वाजले किती 11:15 समथिंग काहीतरी झाले, तरी पण हा अजून गेम खेळत बसलेला। तर आता आम्ही भेटू तुम्हाला तिकडे। अजून पब्लिक येते म्हणजे ते आम्हाला स्टेशनला भेटणार आहेत, तर ते भेटल्यावरती आम्ही तुम्हाला भेटू परत। तर मित्रांनो आता आम्ही स्टेशनला नाही मांडे स्टेशनला हे तिकीट वगैरे काढलं आहेत आम्ही, तर ते लोक तिकडे आहेत। तर मित्रांनो आता आम्हाला हे लोक भेटले आहेत, हे लोक पुढे थांबलेले आहेत। हा मेन कार्यकर्ता आज होणार आपल्याला, हा कार्यकर्ता हा घेऊन जाणार आम्हाला नीरज बॉडी दाखव याला बघितलं असेल तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये। त्याला भेटू आता पुढे, ते अजून दोघं तिघं येतात, त्यांना ते आल्यावरती तुम्हाला दाखवतो। आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो इकडे, जण जोशा आणि रोहित माझ्यासोबत आम्ही तिघे इकडे बसलो। गर्दी खूप होती मजबूत, म्हणजे आम्ही कसं आलं ते आम्हाला माहिती आहे। तुम्हाला दाखवायचं होतं, बट मला जागेवर उभं राहायला जागा नव्हती, मला दाखवायचं होतं। आता थोडी गर्दी कमी झाली आहे, बट तरी पण आहेत थोडीफार। आणि आता थोडी गर्दी कमी झाली आणि बाकीच्या आमचे जे मित्र आहेत ते अर्ध्या डोअरला उभे आहेत, तर ते इकडे तिकडे उभे आहेत, तर तुम्हाला दाखवायला पॉसिबल नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, गणपती बाप्पा लालबागच्या राजाचा जय। मित्रांनो आता परेलला पोहोचलोय, परेल स्टेशन वरती। आता वरती स्कायवॉक वरती येतोय, एक मंग्या येतोय, यासाठी थांबलोय आणि इकडे सगळे वेटिंग वरती आहेत। आणि नीरज गर्दी खूप होती ट्रेनमध्ये, आणि ते बोलतात ना आता बाप्पाच्या दर्शनाला चालले म्हणजे स्वर्गातच चालले, आणि स्वर्गात जाणं सोपं नसतं बोलतात ना। आलो इकडे, आता छोटासा गणपती आहे हिरामणीचा राजा, इथे आलो आहे। आणि जे ते तुम्हाला बोललो ना मिसिंग झाले, तर ते लोक येतात आता, ते त्यांच्यासाठी थांबलो आहे। नाही तर आतमध्ये गेलो असतो आम्ही आता, बट ते लोक येतात मग सोबतच जाऊ बोललो। आणि चप्पलचा पण इश्यू होता ना थोडा, म्हणजे चप्पल काढून जायला लागते, तर म्हणजे चप्पल वगैरे मध्ये सोबतच काढून सगळे सोबतच जाऊ आतमध्ये, मग किंवा आतमध्ये तुम्हाला दाखवेन सगळं। आता ते लोक यायची वेट करतो आहे आम्ही। हा आल्यापासून नुसतं मोबाईलवरच लागला आहे, मला बाकी काही दिसतच नाही। हा प्रणय, तर भेटू आता आतमध्ये, परत तुम्हाला दाखवेन आतमध्ये कसं काय वगैरे गणपतीचं दर्शन वगैरे सगळं बघायला भेटेल तुम्हाला। आणि अजून गणपती फिरणार आहे आम्ही, तर ते फिरू तेव्हा पण दाखवतो तुम्हाला, तर भेटू आतमध्ये। तुम्हाला बोललेलं होतं हिरामणीचा राजा चालला आहे आतमध्ये। काका मध्ये मध्ये येत होते। मित्रांनो आता आम्ही हिरामणीच्या राजाचं दर्शन करून आलो आहे। ते लोक येणार होते पण ते आले नाही, ते लोक थांबलेत पुढे आमच्यासाठी लालबागच्या गेटच्या इकडे। आणि तर आम्ही आता चाललो आहे तिकडे, भेटू त्यांना, मग पुढच्या गणपतींचे दर्शन घेऊ। तर भेटू आता पुढे, ते लोक भेटल्यावरती आम्ही भेटू तुम्हाला।
तर मित्रांनो आता आम्ही मुंबईतील नवसाला पावणारा आपला लालबागचा राजा जसं गेट बाहेर उभे आहे आणि आतमध्ये जायचं म्हणजे लाईन खूप मोठी असेल तुम्हाला माहिती असेल आणि आम्ही आता जाणार होतो आतमध्ये बट आतमध्ये जाऊन काय मतलब नाही कारण की म्हणजे आपल्या सामान्य लोकांना तर तिकडे म्हणजे हेच नसतं जागा वगैरे काहीच नाही म्हणजे दर्शन प्रॉपर भेटत नाही काय नाही तर आपण एवढं लाईनमध्ये उभं राहणार आणि प्लस आतमध्ये जाऊन आपलं दर्शन नाही तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊन चाललो आहे तर आता आम्ही पुढे काळ्या चौकीला चाललो आणि आमच्यासोबत जे होते ते आम्हाला आता भेटलेत पुढे तर ते आता आम्ही भेटू पुढे तुम्हाला सगळे जेव्हा भेटतील तेव्हा काळ्या चौकीला भेटू तर मित्रांनो आमच्यासाठी थांबतच नाहीत आणि आता पुढे पुढे चालत चाललेलं आता पण आम्ही हरवलेलो हा धड आम्हाला रस्ता पण सांगत नाही थांबत पण नाही काही पण सांगतोय काही पण म्हणजे आम्ही जस्ट तुमच्यासाठी टेक घेत होतो बट हे लोक थांबायलाच तयार नाही हे लोक नुसते पुढे पुढे चालले पुढे गेलेले आहेत आणि आता अजून पण पुढे गेले चिंतामणीचं आता दर्शन घ्यायला चाललो आहे आम्ही. चिंतामणी नाही काळा चौकी नंतर चिंतामणी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर आता आम्ही काळा चौकीच्या गेटच्या इकडे बसलो आहे हे बघा आणि सगळे भेटलेत आम्हाला आणि अर्धे माझ्या पाठीच आहेत सगळे भेटलो आम्ही आणि आता पुढे दर्शनाला तुम्हाला भेटतो आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला दाखवेन सगळं गणपती वगैरेचं कसं डेकोरेशन वगैरे आहे भेटू आता आतमध्ये हा जो आम्हाला गणपती फिरवणारा माणूस आहे अमित शेंगाळे हा सगळे गणपती फिरवते आम्हाला आणि याच्यामुळे आम्ही म्हणजे डायरेक्ट दर्शन भेटतं VIP दर्शन बोलतात त्या टाईपमध्ये दर्शन भेटतं आम्हाला आणि सो थँक्यू यायला बोलायचं आहे मला स्पेशली मित्रांनो आपल्याला आता VIP एंट्री भेटली इकडून काळा चौकीच्या महाराजाला दर्शन केलं आम्ही लाईन आहे आणि आम्ही VIP लाईनमध्ये चाललो आहे एकाच नाव 10 जण मित्रांनो आता काळ्या चौकीच्या महाराजाचं दर्शन झालं आमचं आणि या गणपतीची खासियत अशी आहे की एका छोट्याशा गल्लीतून म्हणजे छोट्याशा गल्लीत तो बसलेला आहे आणि त्याची खासियत अशी आहे की छोट्याशा गल्लीतून त्याला आतमध्ये नेलं जातं आणि ते जे नेण्याची जी प्रोसेस असते ना एवढी बघायला सुंदर दिसते ना तुम्हाला माहीत असेल बट तरी सांगतो आहे कारण की खूप म्हणजे मस्त वाटतं ते बघायला आणि एकदम छोट्याशा गल्लीत तो मावेल असं त्याची मूर्तीचा आकार असतो आणि म्हणजे एवढी मोठी मूर्ती घेऊन जाणं सोपं काम नाही बट त्यांचं ते दरवर्षीचं असतं तर आता आम्ही चाललो चिंचपोकळीचा चिंतामणी आपल्या मुंबईतील सगळ्यात मोठा जो आगमन सोहळा असतो ना त्या गणपतीच्या इकडे चाललो आणि आता भेटू आम्ही तुम्हाला तिकडेच आहे आपल्या चिंचपोकळीचा चिंतामणीचा गेट आणि आता आतमध्ये चाललो आहे दर्शनासाठी एक मिनटं मित्रांनो हे कुठेतरी चालले काहीतरी वेगळा प्लॅनिंग दिसतो मला मित्रांनो तुम्हाला बोललो चिंचपोकळीला चालू आहे बट चिंचपोकळीला याच्यानंतर जाणार आता आम्ही चालू रंगाळी पथकच्या लंबोदरकडे आणि म्हणजे मला पण माहीत नव्हतं आम्ही चिंचपोकळीला चाललेलो बट हा शेंगाळे जो आम्हाला फिरवतोय ना तो घेऊन चालला आहे इकडे रंगारी बदक चाळ रहिवासी अक्कलकोट तर भेटू आता आतमध्ये आणि इकडचं झालं की मग नंतर चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी जाणार आहे आम्ही बघू इथे कोणाची ओळख भेटते का तिकडे पण बघूया कोणाची ओळख वगैरे भेटते का एका नावावर आम्ही सगळ्या ठिकाणी ओळखीवरती आम्हाला VIP एंट्री भेटते तर बघू आता तिकडे कोण भेटते वगैरे आता आतमध्ये इकडचं दर्शन घेऊया
मित्रांनो आमच्या रंगाळी बदकच्या लंबोदराचं दर्शन झालं आता आणि आम्ही चाललो आता चिंचपोकळी चिंतामणी यांचे दर्शन घेऊन आणि इकडे पण आमची VIP एंट्री झाली आणि दर्शन घेऊन झालं आहे, सगळं झालं आहे, व्यवस्थित सगळं चालू आहे आता. 1 तासात आमचे 7 गणपती बघून झाले. आता चिंचपोकळीला बघा किती टाईम लागतो आणि तिकडे आम्हाला हे भेटणार हे इकडे रंगाळी बदकचे कार्यकर्ते तिकडचे हे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते हे आमच्यासाठी VIP एंट्रीसाठी हे शोधत आहेत. ID वाला एक शोधत विश्वास तो नाही देणार त्याला स्वतःला दर्शन भेटलं की नाही काय नाही. फोटो नाही काढता चलिए पटकन ओ काका ओ माऊली चला लवकर चला पटकन आणाव चला बिंदासपणे आडो चल माऊली चल लवकर चला पटकन. मित्रांनो आता आमच्या पूर्वीच्या चिंतामणीचा दर्शन झालेलं आहे आणि VIP दर्शन भेटलं आम्हाला इकडे पण वाटलं नव्हतं VIP दर्शन भेटेल पण भेटलं आणि चरण दर्शन भेटलं आणि प्रॉपर दर्शन करायला भेटलं आणि टिक्का बिक्का सगळं टोटली खूप मजा आली. आता बघते काहीतरी खायला वगैरे भेटतं भूक लागते नंतर परत घरी जाताना परळीचा राजा वगैरे सगळं करत जाऊ दे तुम्हाला दाखवून तर भेटू पुढे. मित्रांनो आता शेजवान फ्रँकी वगैरे ट्राय केली बट ते जाम तिखट लागलं. मग आता फालुदा ट्राय करतोय केसर फालुदा आणि खाऊ द्या नंतरला बोलतो. तर मित्रांनो आता आमचं खाऊन वगैरे झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे उमरखाडीच्या राजाचं दर्शन घ्यायला. आता चिंचपोकळी स्टेशनला आहे तिकडून मग उमरखाडीचा राजा परत तिकडे डोंगरीचा राजा वगैरे त्यांचं दर्शन घेऊ आणि मग नंतर थोड्या टायमाने घरी जाऊ. तर भेटू आता तिकडेच. मित्रांनो चिंचपोकळी स्टेशनला गर्दी बघा. ही पहिल्या ट्रेनसाठी गर्दी आहे. सर्व बसल्या बसून गेल्यात खाली. आता आम्हाला उमरखाडीच्या राजाला बघायला जायचं म्हणून आम्ही सँडल्स रोडवरून तिकडून जाणार म्हणून आम्ही ट्रेनसाठी थांबतो. अरे ट्रेन आली. मित्रांनो आता जो आम्ही दर्शन घेतलं तो डोंगरीच्या राजाचा एकदम मस्त दर्शन भेटला आणि पूर्ण चरणाशी दर्शन भेटलं आणि फोटो वगैरे काढायला भेटला मस्त. की गर्दी पण नव्हती खूप काय. तर आता चाललो डोंगरीच्या राजाच्या इकडे आपला उमरखाडीच्या राजाच्या इकडे. तर भेटू तिकडे. आता उमरखाडीला आलो आहे इकडे आपल्या गेटवरती आता आतमध्ये चाललो आहे. भेटू आतमध्ये आता गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेऊ.
तर मित्रांनो ह्या ब्लॉगमध्ये पण आउट्रो घ्यायला विसरलो, कारण खूप रात्र झालेली. प्रत्येकदा म्हणजे प्रत्येक ब्लॉग असा मागचा पण आधीच ब्लॉग आहे तो. अरे चार्जिंग संपली, आता काय करणार. त्यावेळी थंडी लागत होती, यावेळी चार्जिंग संपली. यावेळी पण आउट्रो शूट करायला नाही भेटला. आता एडिटिंग करताना आम्ही आउट्रो शूट करतोय. आम्हाला माहिती होतं आता बोल, आम्हाला माहिती होतं, आम्हाला लक्षात होतं आउटरो घ्यायचा आहे, पण चार्जिंग संपली. नाही माहिती होता, नाही माहिती होता आउट्रो घ्यायचा आहे, बट चार्जिंग संपली. पॉवर बँक वगैरे नाही घेऊन नव्हतं गेलो म्हणून झालं. नंतरला आम्ही मरीन्स लाईनला गेलो, तिकडे फिरलो वगैरे. ते लोक बोलतील दरवेळेला घरात आल्यावरच आठवतं. नाही ह्यावेळी आठवणीत होतं की आउट्रो शूट करायचं आहे, बट चार्जिंगच नाही, फोननी सपोर्ट नाही केला, म्हणून जाऊ दे आता काय. तर ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि अजून काय रे, सबस्क्राईब करा. बस, बाय बाय.